हाय गाईस, वेलकम टू माय चॅनल. गाईस, आज आमचं होतं ठिकाण हनुमान धारा. आम्ही मस्त की गार्डन गेलो. लिप पण होत्या, पण सगळे भिलेली म्हणून नाही गेलो. पण कारण की ती ऊस पण होती गाईस, म्हणून नाही गेलो. आम्ही गाड्यात गेलो एन्जॉय करीत करीत. गाईस बघू शकता तुम्ही कधी डगर आहे तिथं. रास मोठाली डगर होती गाईस, बघू शकता तुम्ही. चित्रकूटमध्ये रामाने सीतानी वनवास घेतलेला 14 वर्ष गाईस. शकता तुम्ही मोठ्याने डगर आहेत. आम्ही सगळी होतं एन्जॉय करीत जाऊ होतो गाईस. आम्ही जंगलमध्ये एन्जॉय करत करत गेलो. आम्ही तिथे शबरीची बोरा पण खाली गाईस, बघू शकता तुम्ही. इथे एक छोटूसं गाव होतं गाईस, बघू शकता. सगळं इथं मात्यांचं घर डगरांचं होतं गाईस, बघा तुम्ही. इथे छोटीशी बघा तुम्ही इकडे कसं गाईस. वरती डोंगरावर छोटूसं गाव होतं गाईस. सगळी मातीची घरं आहेत गाईस, बघा तुम्ही. इतर रास घरं होती गाईस, मातीची किंवा डगराची गाईस होती, बघू शकता. वरती सीतामाची रसोई पण होती गाईस. वरती पोचल्या व्ह्यू बघा किती भारी होता गाईस, बघू शकता तुम्ही. आम्ही तर सीतामाची रसोई बघली. आम्हाला पिकनिक करायला भेटलं गाईस. वेगळी आम्ही हनुमान धारा बघासाठी गाईस आम्ही पुढे गेलो, बघू शकता तुम्ही. मामा सामा शबरीची बोरा भेटली. आम्ही खाईत गेलो गाईस, बघू शकता तुम्ही. बघा गाईस, इथे सगळ्याही बोरं घेतली. आम्ही सगळी खाईत गेलो गाईस, कारण की इथूनची चांगली बोरं होतं गाईस म्हणून. चित्रकूटमध्ये 14 वर्ष वनवास घेतलेला. आम्ही इथे दर्शन घेतला गाईस. सगळ्या राम राम लिवले होता गाईस. इथं बघू शकता तुम्ही लिफ्ट पण आहे गाईस, बघू शकता तुम्ही. इथे लिफ्ट पण होती, पण आम्ही गाड्यात आलतो गाईस. बघा किती झाडं माकरं होती, भरपूरच माकरं होती. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. लाईक करा, शेअर करा.